लघुता में प्रभुता बसे, प्रभुता प्रभु दूर है। किडी सो सिरी चुरी हाथी शिर दूर, ऊंचे कुल के कारण भूल रहा संसार, तब कुल की क्या लाज है। जब तन हो गए चार, प्रभुता सब कोई भजे, प्रभु को भजना कोई, कहे कबीर प्रभु को भजे। प्रभुता चेरी होय, लेने को हरि नाम है, देने को अन्नदान है, करने को है दीनता, पुण्य को अभिमान। जैन मिला सो गुरु मिला, चेला मिला ना कोई, चला को चला मिले तब कुछ होय तो होय। पग ध्यान बधे अर्थ मिले आने, मान रहित कबीर कहे सो, लाख में है एक। माया तुझी क्या भया मान तजा ना जाए, मान बड़े मुनीवर लगे, मान सब को खाए। मानामुळं मनुष्यपणा वाया जातो, मानाने माणसं जगत्यात म्हणजेच मरत्यात। मानामध्ये जो राहतो ते जित्यापणीच मेला म्हणून समजायचं। तर साधू संत मान रहित राहत्यात, तर ते कसे राहत्यात? दया क्षमा शांती ह्या तीन गुणाचा सांभाळ कुणीही करत नाही, फक्त साधू संत माळकरी टाळकर हीच लोक करतात। दया क्षमा आणि शांती ही ह्या तीन बहिणी आहेत, ह्या तीन बहिणीचा जो सांभाळ करेल ते ह्या जन्मी मुक्त होईल। नाही त्याचा तर उद्धार होईल, त्याच्या कुळीचा सुद्धा उद्धार होईल, त्याला पित्र घालायची काय गरज नाही। साधू संत सर्व लिहून ठेवलेलं आहे। गुरु करा नाम जप घ्या, तुमचा बी उद्धार होणार, तुमच्या कुळीचा बी उद्धार होणार। तर मानामुळे माणूस मरून जातो। मान मोठेपणा दुःखालाच कारण आहे। या जगात अज्ञानी अडाणी मूर्ख लोक त्याग कधीच करू शकत नाहीत मानाचा। मान गर्व अहंकार धनाची लालसा असणारे मेल्यात जमा। साधू संत जगावर परोपकार करतात, भोगवे कपडे घालून भीक मागतात, भीक मागता पोट भरतात। मान माणसाला कुत्री सारखा आहे, ह्या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात, आयुष्य पुरत नाही। मान घेता घेता माणूस मरून जातो, आणि मेला तरी माणसं तिथं गोळा होत्यात की ते माणूस चांगला होता। मग कशाने चांगला होता तुमचं तुम्ही बघा। रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, राम।